बातमी कोकण रेल्वे संदर्भातली आहे। पेडणे बोगद्यामध्ये पाणी साचले आणि त्यामुळे कोकण रेल्वे पुन्हा एकदा ठप्प झाली आहे। मुंबईकडून येणाऱ्या 13 एक्सप्रेस रद्द करण्यात आल्यात। कोकण रेल्वेवरती काही गाड्यांचे मार्ग देखील बदलण्यात आलेले आहेत। अमोल मोरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अमोल, कोणकोणत्या गाड्यांचे मार्ग बदलले गेलेत, प्रवाशांचे कसे हाल होत आहेत? प्रज्ञा, जर सध्या बघितलं गेलं जसं तू म्हटलीस त्याप्रमाणे साधारणपणे 13 एक्सप्रेस गाड्या आहेत किंवा पॅसेंजर गाड्या आहेत ज्या अगदी मुंबई ते मडगाव या दरम्यान धावत असतात, ज्या सध्याच्या घडीला पूर्णपणे रद्द करण्यात आलेल्या आहेत। आणि 15 एक्सप्रेस गाड्या अशा आहेत ज्या सध्याच्या घडीला इतर मार्गाने डायव्हर्ट करण्यात आलेल्या आहेत। अगदी सध्या मी रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरती आहे आणि आत्ता जर आपण बघितलं तर वर्दळीचं स्टेशन्स असतं, पण या ठिकाणी सध्या सुनसानपणा आहे। आणि मुख्य बाब हीच आहे की अगदी ज्या काही गाड्या आहेत पॅसेंजर मालगाड्या त्या देखील या ठिकाणी बरोबर आहे। कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णतः विस्कळीत झालेली आहे अमोल, कारण का पेडणे बोगद्यामध्ये पाणी साचलंय आणि अनेक गाड्यांचे मार्ग देखील बदलण्यात आले, त्यामुळे प्रवाशांना त्रास होतोय। आणि यानंतर पुन्हा एकदा जाऊयात, अमोल मोरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अमोल, काय चित्र आहे सध्या कोकण रेल्वेचं आणि प्रवाशांना कसा त्रास सहन करावा लागतो? प्रज्ञा, साधारणपणे तू ज्याप्रमाणे म्हटलीस त्याप्रमाणे साधारणपणे 13 गाड्या ज्या आहेत ज्या मडगाव ते मुंबई दरम्यान धावत होत्या ह्या पूर्णपणे रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि 15 गाड्या ज्या आहेत म्हणजे एक्सप्रेस गाड्या हे इतरत्र वळवण्यात आलेल्या आहेत। जर आपण प्रवाशांची एकंदरीत परिस्थिती बघितली तर स्वाभाविकपणे त्यांचे हाल निश्चितच होणार आहेत, कारण की एक कमी वेळेमध्ये पोहोचण्यासाठी किंवा जवळ जर एक माध्यम म्हणून कोकण रेल्वेचा उपयोग होत असतो। अनेक जण त्याच्या कोकण रेल्वे निर्भर असतात, कामानिमित्त मुंबई किंवा इतर भागांमध्ये जाण्यासाठी त्यांना त्याचा फायदा होत असतो। पण सध्या अगदी केरळला जाणारे जे काही पॅसेंजर्स आहेत जे आता इथं काही वेळापूर्वी बसलेले होते, पण त्यांनी खासगी कार जी आहे ती त्या ठिकाणी भाड्याने बोलावली आणि ते केरळच्या दिशेने आता प्रवास करणार आहेत। त्यांनी केरळकडे जाण्यासाठी सध्याच्या घडीला पर्याय नाहीये, तर मालगाड्या ज्या आहेत ते या सध्या रत्नागिरी रेल्वे स्टेशनमध्ये काही त्या रेल्वे स्टेशन्सवरती उभ्या आहेत। रत्नागिरी रेल्वे स्टेशन हे महत्त्वाचं आणि मोठं रेल्वे स्टेशन आहे कोकण रेल्वे मार्गावरचं, ज्या ठिकाणी वर्दळ असते, पण ती वर्दळ बघितलं तर आता नाहीये, सुनसार आहे। काही ट्रेन्स ज्या आहेत ज्या राजापूर असतील, चिपळूण असतील किंवा विविध स्टेशन्सवरती उभ्या होत्या त्या वळवण्यात आलेल्या आहेत। अगदी काही मोजकी नावं आपण सांगू शकतो ज्या ट्रेन्स इतर मार्गाने वळवण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये कोकण लोकमान्य टिळक तिरुवनंतपुरम असेल, हजरत निजामुद्दीन तिरुवनंतपुरम असेल किंवा भावनगर कोचुवेली एक्सप्रेस ही गाडी असेल किंवा लोकमान्य टिळक एर्नाकुलम एक्सप्रेस, अशा काही ज्या गाड्या आहेत त्या इतरत्र वळवण्यात आलेल्या आहेत। की जनशताब्दी, तेजस किंवा दिवा सावंतवाडी दिवा या ट्रेन्स ज्या आहेत या किंवा मांडवी एक्सप्रेस या पूर्णपणे सध्याच्या घडीला रद्द करण्यात आलेल्या आहेत किंवा अजून याच्यामध्ये कोकण रेल्वे ठप्प झाली, अनेक गाड्यांचे मार्ग बदलले गेलेत, अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या, त्यामुळे अनेकांच्या प्लॅन्सवर देखील पावसाचं पाणी फिरलंय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये। अमोल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझंचा दुसरा सीझन। होय मनसुद्धा तुझं।